मुंबईच्या महापौरांशी निगडीत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। खरं तर या घडीची ही महत्त्वाची बातमी म्हणायला हवी। मुंबईच्या महापौरांच्या प्रसिद्धी करता 25 लाख रुपयांचा खर्च पालिका करणार आहे। या प्रस्तावावर मात्र विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धी करता 25 लाखांचा खर्च हा प्रस्तावित असल्यानं मुंबईकरांच्या मात्र भुवया उंचावलेल्या आहेत। खरं तर लोकशाही मराठीनं गेले 38 दिवस, थोडके नाही तर गेले 38 दिवस जुहू चौपाटीवरील कचऱ्याचं साम्राज्य विदारक वास्तव दाखवून दिलेलं आहे। मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा याकरता जुहू बीच स्वच्छ करा असं आवाहन लोकशाही मराठी 1-2 दिवस नाही तर गेले 38 दिवस मनपाला करतंय, महापौरांना करतंय। एकदा वेळ काढा, जुहू बीचवर या, पाहणी करा, काय परिस्थिती आहे जाणून घ्या, मुंबईकरांशी बोला असं लोकशाही मराठी सातत्यानं या ठिकाणी महापौरांना आवाहन करतंय। पण मी जुहू चौपाटीवर स्वतः जाईन, या कामाची पाहणी करेन, यंत्रणा कमी असेल तर ती वाढवण्याचे निर्देश देईन, परिस्थिती स्वतः पाहीन असा महापौर गेले 1-2 दिवस नाही तर तब्बल 38 दिवसांपासून सांगतायत। पण इतकंच काय तर अगदी 12 ऑगस्टला जेव्हा घाटकोपरची दुर्घटना घडली, ज्यावेळी त्या ठिकाणी झोपडपट्टी दरड कोसळल्या, काहींचा मृत्यू यात झाला 6 जणांचा, त्यावेळी तिथं दाखल झालेल्या महापौरांना सुद्धा लोकशाही मराठीनं तो मुद्दा उपस्थित करत सवाल विचारला। तेव्हा देखील आपण आता जातोच आहे, तुम्ही सुद्धा तिथे या, मी या सगळ्याची पाहणी करून यावर योग्य ते निर्देश देईन असं महापौर म्हणाल्या। 12 ऑगस्ट गेला, 13, 14, 15, 16, आज 19 ऑगस्ट आणि गेले काही दिवस असे तब्बल 38 दिवस महापौर इतक्या बिझी आहेत की त्यांना जुहू बीचवर फिरकायला वेळच मिळत नाहीये। खरं तर महापौरांनी मुंबईकरांसाठी काम केलं तर अशा प्रसिद्धी करता अधिकचे पैसे मोजण्याची महापौरांना गरजच नाहीये। किंबहुना तशी वेळच महापौरांना येणार नाही, कारण तुमचं कामच बोलणार आणि मुंबईकर आपोआपच महापौरांना डोक्यावर घेणार, कौतुक करणार। पण हे सध्या कळत नसावं, जाणवत नसावं की काय, असा आता एक मुद्दा उपस्थित होतोय। असो, पण आता मात्र जसं महापौर बंगल्याच्या डागडुजीला अधिकचा निधी प्रस्तावित ही बातमी समोर आल्यानंतर मनपाकडून सारवासारव करण्यात आली आणि हा निधी महापौर बंगल्याच्या डागडुजी करता नाही, इतर परिसराकरता आहे, जिथं मात्र राणीची बाग आहे, जिजामाता उद्यान आहे, याच्या सुशोभीकरणाला आहे असं सांगण्यात आलं। त्याकरता स्वतः महापौरांनी पत्रकार परिषद घेतली। पण तसं असताना आता जेव्हा मीडिया प्रसिद्धी करता 25 लाखांच्या खर्चाची सकाळी बातमी समोर आली, तेव्हा सुद्धा अगदी त्याचप्रमाणे मनपाकडून सारवासारव करण्यात आली। महापौर कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणी करता खर्चाची बाब ही संपूर्ण महापालिकेच्या नियुक्त संस्थेमार्फतच केली जाणार आहे। त्यात समाज माध्यम हाताळणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा समावेश इतर बाबी नाहीत असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। खरं तर असं म्हणतात की देवनारमध्ये राहणाऱ्या स्थानिकांना तिथल्या डम्पिंग ग्राउंडमुळे त्रास होतो, तिथं निघणाऱ्या कचऱ्याचा त्रास होतो, श्वसनाचे विकार संभवतात, त्यामुळे बऱ्याच जणांचं आयुर्मान कमी सुद्धा झालेलं आहे, अशी प्रकरणं सुद्धा समोर आली आहे, तशी चर्चा आहे। तसाच प्रकार आता कोट्यवधी रुपये मोजून जुहू बीच किनारी राहणाऱ्या, त्या ठिकाणी मोकळा श्वास मिळावा याकरता मॉर्निंग वॉक करता, इव्हनिंग वॉक करता येणाऱ्या मुंबईकरांचे देखील तसेच हाल होणार का? तशीच एखादी दुर्घटना घडल्यावर महापौर जुहू बीचचा दौरा करणार का, हा सवाल आता एक प्रामाणिक मुंबईकर उपस्थित करतोय।
खरं तर या सगळ्या मुद्द्यावर सकाळी जेव्हा ही बातमी आली तेव्हा आम्ही महापौरांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मनपाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मात्र या सगळ्या संदर्भात महापौरांकडून कोणतंही उत्तर समोर आलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।